नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खमंग खुसखुशीत छान अशी खस्ता करंजी बघणार आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकताय करंजीला टेक्स्चर किती मस्त आलेला आहे। एकदम मस्त खमंग खस्ता अशी छान अशी आपली करंजी इथे बनलेली आहे। आता करंजी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा घालून घेतलेला आहे। मैदा छान असा चाळून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये साधारण पोहा खायचे जो चम्मच असतो त्याने मी 2 चमची बारीक रवा घालून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता एका तडका पॅन मध्ये मी साधारण 1 चमचा तूप घेत आहे। हे तूप छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे। छान असं आपण याच्यावर मोहन घालून घेऊया। तर हे तयार करून घेतलेलं ते तुपाचं मोहन सर्व रव्यावर आणि मैद्यावर आपण टाकलेलं आहे। आता चमच्याने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा हाताने मिक्स करायचं नाही कारण तूप खूप गरम असते, चटका बसण्याची शक्यता असते। मिश्रण हलकसं थंड झाल्यानंतर हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जे तूप टाकलेलं आहे ते सर्व रव्याला मैद्याला व्यवस्थित असं प्रत्येक कणाकणाला लागलं जातं आणि इथे अशा प्रकारे एक हातावर घट्ट गोळा करून बघायचा आहे। तर आपलं जे तूप व्यवस्थित ह्या सर्व मैद्याला रव्याला लागलेलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ छान असं फुलण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण सारण करून घेऊया। इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढईमध्ये मी अर्धा कप जे खसखस असती ती खसखस घालून घेतलेली आहे। त्याच कपाने अर्धा कप मी ते पांढरे तीळ घातलेले आहेत। आता हे दोन्ही आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। असं भाजल्यामुळे काय होतं, आपले जे सारण आहे ते एकदम खमंग आणि खुसखुशीत असं बनतं। 1-2 मिनिटं छान असं हे भाजून घ्यायचं आहे। हलकासा कलर इथे तुम्ही पाहू शकताय चेंज झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी साधारण 2 कप किसलेलं जे सुकं खोबरं असतं ते सुकं खोबरं घालून घेणार आहे। इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा वापर जरी केला तरी चालेल। आता हे खोबरं हलकसं एक 2 ते 3 मिनिटं हलकासा कलर थोडासा ब्राऊन येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। जास्त काही डार्क करायचं नाही। आता आपण ह्याच खोबऱ्यामध्ये काही ड्रायफ्रूट बारीक कट करून घातलेले आहेत। त्याच्यामध्ये मी एक 5-6 काजू, 5-6 बदामे आणि एक 10-12 मनुके घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता। आता ड्रायफ्रूट देखील 2 मिनिटं छान असं खोबऱ्याबरोबर भाजून काढून घेतलेलं आहे सर्व मिश्रण। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 1 छोटा कप। रवा बारीकच घ्यायचा आहे। जो 0 नंबरचा रवा भेटतो तो रवा घ्यायचा आहे, म्हणजे सारण आपलं खाताना कचकच लागणार नाही आणि करंजी देखील आपली मस्त अशी तयार होते। आतलं सारण देखील छान असं बनतं। तर आता हा रवा 1-2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर छान असा हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्तही डार्क करायचा नाही, अगदी थोडंसं 1-1.5 मिनिटं हा रवा मी छान असा भाजून घेतलेला आहे। आता तयार करून घेतलेलं जे सारण आहे ते अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये सर्व मिक्स करून घेत आहे। जे आपण खोबरं वगैरे भाजून घेतलेलं होतं, तीळ, खसखस, रवा, हे सर्व आता मी एका प्लेटमध्ये मिक्स करून छान असं पूर्णपणे थंड करून घेणार आहे। हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय अर्धी वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। ही पिठी साखर या मिश्रणावर घालून घ्यायची आहे, पण लक्षात ठेवा मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच घालायचं आहे। नंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर का घालायचं, कारण या साखरेला पाणी वगैरे सुटू नये म्हणून शाना। तर इथे आपलं जे सारण आहे करंजीचं ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता 1-2-3 महिन्यासाठी। आता आपण साठा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 2 छोटे चम्मच तांदळाची पिठी घेतलेली आहे। इथे तुम्ही तांदळाच्या पिठीच्या ऐवजी कॉर्नफ्लोअरचा वापर केला तरी चालेल। त्याच्यामध्ये 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे। आता तूप घातल्यानंतर छान असं हे सर्व एका डायरेक्शननं मस्त असं हे फेटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे साठा आपण तयार करून घ्यायचा आहे। हलक्या फुलकं होईपर्यंत छान असं हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं हे फेटलं गेलेलं आहे। आता जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं करंजीसाठी ते पीठ परत एकदा हाताने छान असं मळून घ्यायचं आहे आणि रवा याच्यामध्ये जो टाकलेला होता तो मस्त असा फुललेला आहे आणि जे पीठ आहे ते हलकंसं छान असं घट्ट देखील झालेलं आहे। आता याच्यामधून आपण साधारण चपाती जेवढी बनवतो तेवढ्या आकाराचा गोळा काढून घेणार आहोत।
अशा प्रकारे या सर्व पिठापासून मी गोळे तयार करून घेते। आता हे 4 गोळे इथे तयार झालेले आहेत। आता हे बाकीचे जे गोळे आहेत ते मी भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवते, म्हणजे कडक होणार नाहीत। आणि इथे मी एक गोळा घेतलेला आहे। आता खाली पळपटावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हा गोळा ठेवून चपातीसारखा गोल एकसारखा लाटून घ्यायचा आहे। इथे आपल्याला घडी वगैरे करायची नाही, सरसकट गोल आकारामध्ये अगदी पातळ असा हे लाटून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे चपातीसारखा हा गोळा मी इथे लाटून घेतलेला आहे। अशाच प्रकारे बाकीचे 4 देखील जे गोळे आहेत ते मी लाटून घेते। तर आता 4 गोळे मी इथे लाटून घेतलेले आहेत आणि एक गोळा इथे मी लाटून अशा प्रकारे चपाती जशी असते त्या प्रकारे मी पळपटावर ठेवलेला आहे। तयार करून घेतलेला जो साठा आहे त्याच्यातला अर्धा चमचा साठा मी याच्यावर टाकलेला आहे आणि अशा प्रकारे ब्रशनं हा साठा सर्व व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून घ्यायचा आहे। नंतर दुसरी लाटलेली जी चपाती आहे ती देखील आपण याच्यावर अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे। नंतर आपण जो साठा तयार केलेला आहे तो साठा देखील याच्यावर अशा प्रकारे अर्धा चमचा मी टाकलेला आहे। तो देखील ब्रशने व्यवस्थित असा सर्व पोळीला सर्व बाजूनी व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एकावर एक 4 अशा ह्या पोळ्या मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि नंतर वरच्या साईडला आपण लावायचा नाही, लक्षात ठेवा, फक्त आतल्या साईडनंच लावून घ्यायचा आहे। नंतर अशा प्रकारे हाताने याचा एक छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे, अगदी घट्ट असा। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे। हा रोल हाताने हलकासा असा थोडासा लांबसर करून घ्यायचा आहे। नंतर चाकूच्या साहाय्याने तुम्हाला जेवढ्या साईजचे करंज्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याच्या गोळ्या कट करून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी चाकूने गोळ्या कट करून घेत आहे आणि अशा प्रकारे याला छान अशा लेयर्स देखील तुम्ही पाहू शकताय पडत आहेत। त्यामुळे मी एकावर एक ठेवून छान असा याचा रोल तयार करून असे हे कट करून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सर्व मी कट करून घेते। तयार करून घेतलेल्या गोळ्यामधून एक गोळा अशा प्रकारे मी पळपटावर ठेवून लाटून घेत आहे। इथे पळपटाला बिलकुल हे चिटकत नाही, तुम्ही इथे पाहू शकताय। आपल्याला करंजी जेवढ्या साईजची बनवायची आहे तेवढ्या साईजचं आपण हे लाटून घ्यायचं आहे। नंतर जे आपण सारण तयार केलेलं आहे त्याच्यातलं सारण मी साधारण 1.5 चमचा याच्यावर घालून घेत आहे। सारण थोडंसं जास्तच घाला, म्हणजे करंजी खाताना खूप छान लागते। आता साईडच्या कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे ज्या कडा आहेत त्या सुटणार नाहीत। आता एक साईड दुसऱ्या साईडवर अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे आणि बोटांच्या साहाय्याने साईडला फक्त प्रेस करायचं आहे। आता जर तुम्हाला करंजी थोडीशी अशी डिझाईनची हवी असेल तर अशा प्रकारे एका फोकच्या साहाय्याने असं त्याला अगदी हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्या प्रकारे, किंवा जर तुम्हाला कट करून साईडच्या कडा घ्यायच्या असतील तर कडा देखील तुम्ही कट करून घेऊ शकता। पण अशी थोडी डिझाईन केली की करंजी दिसायलाही खूप छान अशी आकर्षक दिसते आणि व्यवस्थित सर्व बाजूनी पॅक देखील होते। अशाच प्रकारे मी बाकीच्या ज्या सर्व राहिलेल्या ज्या करंज्या आहेत त्या करून घेते। इथे मी दुसरी एक करंजी तुम्हाला लाटून दाखवते। अशा प्रकारे पुरी एवढ्या साईजचं मी हा गोळा लाटून घेतलेला आहे। आता याच्यावर साधारण 1.5 चमचा मी सारण घातलेलं आहे। साईडून थोडंसं पाणी लावून ही करंजी आपण पॅक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बोटांच्या साहाय्याने प्रेस करत ही करंजी पॅक करून घेतलेली आहे। आता नंतर याला आपण फोकच्या साहाय्याने साईडला थोडंसं असं प्रेस करायचं आहे, म्हणजे करंजी पूर्णपणे पॅक पण होते आणि करंजी दिसायलाही थोडीशी अशी छान डिझाईनची आणि आकर्षक देखील दिसते। अशाच प्रकारे बाकीच्या सर्व करंज्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत, भरून घेतलेल्या आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण ह्या तळून घेऊया। साईडला गॅसवर मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडक देखील करायचं नाही। लाटून घेतलेल्या ज्या करंज्या आहेत त्या अशा प्रकारे एका बॅचला जेवढ्या बसतील तेवढ्या कढईमध्ये सोडून द्यायच्या आहेत। हलकंसं झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं याला खाली असं प्रेस करायचं आहे। नंतर 1 मिनिट झाल्यानंतर ही करंजी आपण पलटी करून घेणार आहोत आणि करंजी तळत असताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जास्त हाय फ्लेमवर करंजी तळायची नाही, नाहीतर एकदम असा तांबूस कलर येतो आणि करंजी असली जळल्यासारखी थोडीशी लागते। त्यामुळे करंजी तळताना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवूनच ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत आणि करंज्या तळायला जास्त वेळ देखील लागत नाही। ते तुम्ही पाहू शकताय मस्त अशा करंज्या आपल्या तळल्या जात आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या करंज्या तळून
तयार होतात. अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचच्या देखील मी करंज्या तळून घेते. एकदम खमंग, खुसखुशीत, मस्त अशा टेक्स्चर असणाऱ्या आपल्या करंज्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने अशी मस्त अशी खमंग, खस्ता, छान अशी खुसखुशीत करंजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.